कर्क राशीसाठी हा महिना संमिश्र परिणाम घेऊन आलेला आहे. म्हणजेच कधी ऊन तर कधी सावली याप्रमाणे हा महिना जाणार आहे. कधी चांगलं तर कधी वाईट असं असणार आहे. तरी घाबरून न जाता प्रत्येक गोष्टीचा सामना करण्यासाठी तयार राहा. स्वास्थ्य, नातेसंबंध आणि करिअर या 3 गोष्टींमध्ये तुम्हाला ह्या महिन्यामध्ये खूपच सावधान राहण्याची गरज पडणार आहे. आर्थिक बाबींमध्येही थोडेसे तुम्हाला चढ उतार दिसून येतील. अचानकपणे खर्च उद्भवतील. तर तुम्ही आत्तापासूनच थोडेसे आर्थिक नियोजन जर करून ठेवले तर तुम्हाला ह्या सगळ्या गोष्टी किंवा ह्या सगळ्या अडचणींपासून बाहेर पडण्यासाठी तुम्ही एक प्रकारे तयार राहाल. अचानकपणे तुमच्या जीवनामध्ये काही अडचणी अनपेक्षितरित्या घडून येतील किंवा येतील. त्यामुळे तुमच्यावर जी काही मानसिक ताण आहे तो वाढण्याची शक्यता आहे आणि मानसिक ताण वाढल्यामुळे तुमच्यावर शारीरिक आरोग्यही बिघडण्याची शक्यता आहे. तरी जे काही अडचणी आल्या असतील तर त्याचा धीटाने सामना करण्यासाठी तुम्ही आतापासूनच सज्ज राहा. एखादे धार्मिक कार्य तुमच्याकडून घडेल किंवा घरामध्ये एखादे धार्मिक कार्य तुम्ही कराल आणि त्यामुळे तुम्हाला एक प्रकारे मनशांती लाभेल. घरामध्ये आध्यात्मिक एक प्रकारे नवीन ऊर्जा प्रस्थापित झाल्याची तुम्हाला दिसून येईल. प्रत्येकाचे विचारही आध्यात्मिक रूपाने बदलल्याचे तुम्हाला दिसून येईल. तुमचा जोडीदार तुमच्यासोबत चांगला वेळ घालवेल. या महिन्यामध्ये तुम्हाला खूप स्पेशल असल्यासारखं फील होईल. कारण जोडीदार तुमच्यासोबत कुठेतरी एखाद्या ठिकाणी तुम्ही पिकनिकला जाऊ शकता तुमच्या जोडीदारासोबत किंवा एखाद्या डिनरला जाल, लंचला जाल आणि या सगळ्यांमुळे तुम्हाला स्वतःला एक वेगळं स्पेशल फील झाल्यासारखे वाटेल. तरी याचा तुम्ही पुरेपूर लाभ घेण्याचा प्रयत्न करा. या महिन्याचा शेवट जर सोडला तर पूर्ण महिन्यामध्ये प्रत्येक कार्यामध्ये तुम्हाला या ना त्या प्रकारे नवनवीन अडचणी येतच राहतील किंवा येण्याची शक्यता आहे. तरी प्रत्येक गोष्टीसाठी तुम्ही आधीच कंबर कसून तयार राहिले पाहिजे. एखादे जर तुम्ही नवीन कार्य करत असाल तर तुम्हाला त्या कार्यांमध्ये पाहिजे तशी परिणाम किंवा पाहिजे तसे रिझल्ट मिळण्याची शक्यता खूपच कमी दिसत आहे. त्यामुळे तुम्ही थोड्या बाबतीत असंतुष्ट राहाल आणि त्यामुळेच तुमचं मनही अशांत होईल. उगीचच तुमची चिडचिड वाढेल. कारण तुमचे मनासारखे न घडल्यामुळे त्याचा परिणाम तुमच्या मनावर दिसून येईल आणि तुमचं मन अशांत झाल्यामुळे तुमच्या क्रोधामध्ये वाढ होईल. तर हे सर्व तुम्ही कंट्रोलमध्ये ठेवायला शिकायला पाहिजे. सोबतच हे सर्व टाळण्यासाठी संकटांवर किंवा ज्या काही अडचणी येतील त्यावर मात करण्याचा तुम्ही प्रयत्न केला पाहिजे. उगीच चिडचिड वाढून त्या काही समस्या आहेत, संकट आहेत ते तर जाणार नाहीत. त्यामुळे तुम्ही तुमचं मन शांत करा. मन शांत केल्यानंतरच तुम्हाला सोल्युशन दिसेल, त्याच्यावर उपाय दिसेल आणि त्याप्रमाणे तुम्ही त्याच्यावर प्रयत्न करा. ह्या महिन्यामध्ये तुमचे नातेसंबंध चांगलेच राहतील. जर काही जुने वाद असतीलच तर तेही मिटण्याची शक्यता आहे. तरी थोडंसं रिलॅक्स व्हा आणि सोबतच सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे स्वतःच्या क्रोधावर नियंत्रण ठेवायला शिका. नाहीतर उगीचच तुम्ही कोणावरही ओरडलात किंवा चिडचिड केली तर तुमच्या नातेसंबंधांमध्ये एक प्रकारे वाद निर्माण होईल किंवा तुम्ही अचानकपणे नातेसंबंधातील एखाद्या व्यक्तीची म्हणा किंवा घरातील एखाद्या मंडळीचे किंवा तुम्ही जिथे काम करतात तिथल्या एखाद्या व्यक्तीचे तुम्ही उगीचच मन दुखवाल. एखाद्याचा राग तुम्ही दुसऱ्यांवर काढण्याची शक्यता आहे. त्यामुळे सध्या ह्या क्रोधावर तुम्ही नियंत्रण ठेवले पाहिजे आणि त्यासाठी सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे थोडंसं मेडिटेशन करायला शिका. मेडिटेशन केल्याने थोडंसं तुमच्या क्रोधावर तुम्हाला नियंत्रण येईल. बघा, हे करून तुम्हाला त्याचा फायदाच मिळेल. सोबतच प्रत्येक गोष्टीमध्ये अहंकार करणे थोडेसे थांबवायला पाहिजे. जर तुमची कोणी प्रशंसा केली की लगेच तुम्ही फुगता, हे चुकीचे आहे. जर तुमची कोणी प्रशंसा केली तर त्यांची कृतज्ञता बाळगा, त्यांचे आभार माना. लगेचच आपणच हे केलं आहे किंवा मीपणा ही भावना सध्या तरी नाही कायमस्वरूपी तुम्ही हे बंद करायला हवे. अहंकारावर नियंत्रण तुम्ही कसे मिळवता हे तुमच्यावर आहे. कारण याच गोष्टी तुम्हाला पुढील आयुष्यामध्ये घात करू शकतात किंवा नुकसानीचे ठरू शकते. या गोष्टीकडे जास्त महत्त्व द्यायला पाहिजे. तुमच्या जोडीदाराला महत्त्व द्यायला शिका. त्यांच्या भावना सांभाळायला शिका. म्हणजे त्यांच्या भावनांना पण महत्त्व द्या. ते जे काही तुम्हाला सांगत असतील किंवा त्यांचं जे काही म्हणणं असेल तेही ऐकण्याचा तुम्ही प्रयत्न करा. नेहमी मीच बरोबर असतो किंवा माझंच म्हणणं बरोबर असतं हे म्हणणं नेहमी चुकीचं असतं. कधीतरी आपण दुसऱ्यांचेही म्हणणे ऐकावे. त्यांचेही कधीतरी बरोबरच असते, नेहमीच असते असे नाही पण असते. तर आपण इतरांनाही महत्त्व द्यायला शिकायला पाहिजे. तुमच्या परिवारासोबत कुठेतरी पर्यटनाला किंवा धार्मिक क्षेत्राला तुम्ही भेट द्याल. त्यामुळे तुम्हाला खूप आनंद मिळेल. सोबतच प्रवासामध्ये स्वतःची तब्येत सांभाळणं हे फार महत्त्वाचं आहे आणि इतर गोष्टीही सांभाळा.
लक्ष द्या, नाहीतर तुमचेच नुकसान होण्याची शक्यता आहे. तुमच्या सामानाची काळजी घ्या, आर्थिक व्यवहाराची काळजी घ्या, कारण नुकसान होण्याची दाट शक्यता इथे दिसत आहे. स्वास्थ्य संबंधी ह्या महिन्यामध्ये तुम्ही जास्त काळजी घेतली पाहिजे, कारण व्हायरल आजार होऊ शकतो. तर जर तुम्ही कुठे प्रवासालाही गेलात तरी सावधानता बाळगायला शिका. विवाह इच्छुकांसाठी चांगले स्थळे चालत येतील, परंतु सोबत काही नवीन अडचणीही येतील. तरी तुम्ही प्रयत्न करणे थांबवू नका. विवाह जुळतील, परंतु त्याच्यामध्ये काही अडचणींचा सामना तुम्हाला करावा लागू शकणार आहे. जर तुम्ही कोणत्या रिलेशनशिपमध्ये असाल तर तुमचा पार्टनर तुम्हाला एक प्रकारे एक प्रेमळ सरप्राईज देण्याची पण शक्यता आहे. तुम्ही तुमच्या पार्टनरसोबत वेळ घालवाल, एखादा तुम्ही गिफ्ट द्याल, त्यामुळे तुम्हाला खूप छान वाटेल. तुमच्या नातेसंबंधामध्ये एक प्रकारे विश्वास वाढेल आणि एकमेकांना समजून घेण्यासाठी हे खूप महत्त्वाचा महिना तुम्हाला दिसून येईल. सोबतच व्यावसायिक वर्गाला हा महिना संपूर्ण प्रकारे अनुकूलच सिद्ध होत आहे. जे कोणी ठोक व्यवसाय करणारे असतील त्यांना त्यांच्या व्यवसायामध्ये अधिक प्रमाणामध्ये लाभ मिळतील. काही बाबतींमध्ये चढ उतार तुम्हाला दिसतील, परंतु महिन्याच्या मध्यामध्ये आपल्या स्पर्धकांसोबत तुम्हाला जोराची स्पर्धा करावी लागण्याची शक्यता आहे. परंतु महिन्याचा शेवट मात्र पुन्हा पहिल्यासारखा व्यवसायामध्ये स्थिरता प्रदान करणारा असणार आहे. सोबतच तुम्ही एखाद्या जर विदेशी कंपन्यांसोबत व्यापार करणार असाल किंवा व्यवसाय करणार असाल तर त्याच्यामध्येही तुम्हाला सकारात्मक परिणाम पाहायला मिळतील आणि तुम्ही तुमच्या व्यवसायामध्ये भरपूर प्रमाणात प्रगतीही कराल. नोकरी करणाऱ्यांना त्यांच्या नोकरीच्या ठिकाणी सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे अहंकारापासून त्यांना सावध राहिले पाहिजे. इथेही जर तुमची कोणी प्रशंसा केली किंवा तुमच्या कामगिरीवर जर खुश आले तर अजिबात अहंकार बाळगू नका, फुगू नका. तिथंही कृतज्ञ नम्र राहण्याचा तुम्ही प्रयत्न करा, कारण हेच तुमच्यासाठी योग्य राहणार आहे. तुम्हाला उत्तम पदप्राप्ती होण्याची शक्यता आहे. तुम्ही भरपूर दिवसापासून तुमच्या प्रमोशनसाठी प्रयत्न करत असाल तर तुमच्या कष्टाला फळ मिळण्याची ह्या महिन्यामध्ये शक्यता आहे. नक्कीच तुमचे प्रमोशन होईल. प्रमोशन झाल्यामुळे तुमच्या पगारामध्येही वाढ झाल्याचे दिसून येईल आणि तुमच्या घरातील सर्व मंडळी, सदस्य मंडळी तुमच्यावर खूप खुश असतील. महिन्याच्या सुरुवातीला थोडंसं इच्छेच्या विरुद्ध, तुमच्या मनाविरुद्ध कुठेतरी बदली होण्याची शक्यता आहे किंवा तुमच्या करत असलेल्या नोकरीमध्येच काही बदल पण होण्याची शक्यता आहे. तर त्याच्यासाठी आधीपासूनच थोडेसे तयार राहायला हवे, नाहीतर अचानकपणे तुम्हाला धक्का बसण्याची शक्यता आहे. तरुण वर्गाला त्यांच्या करिअरमध्ये स्वतःची जागा निर्माण करण्यासाठी अथक प्रयत्न करावे लागणार आहेत. भरपूर कष्ट करावे लागणार आहेत, कडी मेहनत करावी लागणार आहे. मगच ते त्यांची स्वतःची जागा निर्माण करू शकतात. शिवाय ते दुसऱ्यांवर अवलंबून न राहता स्वतःची बुद्धी आणि त्यांच्या विवेकचा वापर करूनच ते स्वतःला सिद्ध करू शकतात. दुसऱ्यांवर कधीच अवलंबून राहायचं नाही. जे काही करायचं आहे ते तुम्हाला करायचं आहे. जे कोणते कष्ट करायचे आहे ते तुम्हाला करायचे आहे. त्यामुळे स्वतःची बुद्धी आणि स्वतःचे विचार या गोष्टींचा सांगड घालून तुमच्या डोक्यामध्ये जे काही शिजत आहे, जे काही प्लॅन आहेत व्यवसायासंबंधी म्हणा किंवा एखादा बिझनेस किंवा काहीही तुम्हाला तुमच्या आयुष्यामध्ये करिअरमध्ये करायचं असेल तर त्याप्रमाणे तुम्हाला संधी मिळतील. तर त्या संधीचा लाभ घ्या आणि स्वतःला सिद्ध करून तुम्ही दाखवा. महिला वर्गाला हा महिना धार्मिक रीतीने खूपच सुंदर असणार आहे किंवा अनुकूल असणार आहे. एखाद्या धार्मिक ठिकाणी तुम्ही प्रवास कराल आणि तिथेच धार्मिक कार्यामध्ये तुम्ही खूप रमून जाल. तुम्हाला खूप छान, मनाला एक प्रकारे शांती मिळाल्यासारखे तुम्हाला वाटेल. आध्यात्मिक स्तरावर तुमची उन्नती होण्याची शक्यता आहे. त्यामुळे तुम्हाला नवीन काहीतरी करायला प्रेरणा मिळेल, ते मिळेलच, परंतु मनात एक प्रकारे सकारात्मक भावना निर्माण झाल्याचे तुम्हाला दिसून येईल आणि याचा फायदा किंवा याचे चांगलेच परिणाम तुमच्या शरीरावर म्हणा, तुमच्या मनावर दिसून येईल. सोबतच तुमच्या कुटुंबातील प्रत्येक मंडळींना पण तुमच्या ह्या सकारात्मक बदलाचा फायदाच होणार आहे. तरी याचा पुरेपूर लाभ घेण्याचा तुम्ही प्रयत्न करा. विद्यार्थी वर्गाला हा महिना ध्येयप्राप्तीसाठी अथक प्रयत्न करावा लागणारा असणार आहे. नुसतंच अभ्यास करून किंवा पाठांतर करून काहीही उपयोग होणार नाही. तर तुम्हाला प्रत्येक विषयाचा खोल अभ्यास करावा लागणार आहे. प्रत्येक विषय समजून घ्यावे लागणार आहेत. मगच तुम्हाला पाहिजे तसे परिणाम मिळतील. नुसतंच वाचत बसून किंवा पाठांतर करून तुम्हाला परीक्षेमध्ये पाहिजे तसे निकाल लागणार नाही. त्यासाठी भरपूर परिश्रम करा, मनन करा, चिंतन करा, तरच तुम्हाला यश मिळणार आहे. फक्त प्रयत्न हे मनापासून करा, उगीच करायचं म्हणून करू नका. ज्येष्ठ व्यक्तिवर्गाला त्यांचे स्वास्थ्य थोडेसे मध्यम राहणार आहे, म्हणजे जुने आजार त्रास देण्याची शक्यता आहे. सोबतच नातेसंबंधांमध्ये थोडीशी कटुता येण्याची पण शक्यता आहे. हे सर्व घडेल फक्त क्रोधामुळे. तर तुम्ही तुमचे क्रोध सांभाळा, कारण चुकून तुमच्या
कडून एखाद्याचे मन दुखवले जाईल आणि त्यामुळे तुमच्या नातेसंबंधामध्ये कटुता येईल। सोबतच तुम्ही अध्यात्माचा आधार घ्या, मेडिटेशन करा, त्यामुळे तुमचं मन शांत राहील। एकंदरीतच पाहता हा महिना म्हटल्याप्रमाणे संमिश्र परिणाम देणाराच असा जाणार आहे। तरी प्रत्येक गोष्टीचा पुरेपूर लाभ घेण्याचा प्रत्येकाने प्रयत्न करा। धन्यवाद। तुम्हाला माझे हे व्हिडिओ आवडले असतील तर इतरांनाही याचा लाभ मिळावा यासाठी आपल्या मित्रमैत्रिणींना, नातेवाईकांना हे व्हिडिओ नक्की शेअर करा आणि लाईक करा। महत्त्वाचे म्हणजे सबस्क्राईब करा। धन्यवाद।